चालू आहे आणि आजचा सण आहे म्हणजे आपला तिसरा सण सेलिब्रेशन करणार म्हणजे जन्माष्टमी आणि दहीहंडी पण करणार आहे आणि जन्माष्टमी पण मी करणार आहे शाळेत. सो बघा कमेंट आणि सगळ्यांनी राधाकृष्णाला कमेंट नक्की करायचे, जय कृष्ण म्हणून कमेंट नक्की करा. आणि आज श्रीकृष्णाचा जन्म असतो. सो बघा या दिवशी जन्माष्टमी म्हणून ठिकठिकाणी वृंदावन मथुरा ठिकाणी मंदिरे सजवली जातात, रासलीला जातात. सो बघा आणि शाळेतली माझी विद्यार्थी बघा, आमची हंडी बघा मस्त ठिकाणी सजवलेली आहे, बघू शकता तुम्ही मस्त. आणि आमचा वर्ग बघा छोटीशी दहीहंडी आहे आणि जन्माष्टमी पण करणार आहे. श्रीकृष्णाच्या पाण्यात घातले आहे. सो बघा ठिकाणी उपवास केले जातात आणि श्रीकृष्णाला पोहे आणि दुधाचं नैवेद्य रात्री 12 वाजता जन्माष्टमी दिवशी केला जातो, म्हणजे जन्मदिन म्हणून साजरा केला जातो बघा. आणि आपल्या इकडे पण ठिकठिकाणी मंदिरे सजवली जातात आणि कृष्णाचा जन्म साजरा केला जातो रात्री 12 वाजता. भजन कीर्तन केले जाते, लीला केले जातात, गरबे केले जातात. सो बघा आणि मी सुद्धा हंडी मला माझी छोटीशी हॅलो बोला हां मुलं बघा आलेले आहेत. सो आणि आता कमेंटमध्ये सांगा की आमची छोटीशी दहीहंडी कशी वाटली. श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजे पूजा करूया आणि नंतर दहीहंडी फोडण्याचा प्रोग्राम करूया. बघा आमचे पालक सगळे दहीहंडीला आले. राधे कृष्ण किती छान दिसत आहेत आणि वरती दहीहंडी आहे, मस्त फुग्यांनी सजवले. राधे कृष्ण कसे वाटतात कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये राधे कृष्ण कमेंट टाकायला विसरू नका. जय श्री कृष्ण. बघा आम्ही जन्माष्टमी सेलिब्रेशन करत आहोत आणि आमची रुद्राची मम्मी पूजा करत आहे. आणि बघा ठिकठिकाणी उपवाससुद्धा असतात. माझा सोमवार आहे, गोकुळाष्टमीचा उपवास नाही आहे. सो बघा यांचा उपवास आहे आणि पहिला मान मी पालकांना दिलेला आहे. सो बघा पालक आलेले आहेत आणि बघा आता मॅडम पण आलेलेच आहेत आणि बघा पूजा करतात. मस्त जन्माष्टमी करत आहोत. बघा मस्त झोपाळ्यात मस्त कृष्ण ठेवलेला आहे आणि बघा कसं ठीक आहे चणे आणलेले बघा. आणि मस्त पाण्यात श्रीकृष्ण कसं वाटतं, छोटंसं कृष्ण कसं वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा. बघा मस्त सजवलेले फुगे लावलेले गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. बघा मस्त सुंदर असं फोटो काढा व्हिडिओ इकडे. बघा जयची मम्मी पूजा करत आहे, बघू शकता तुम्ही. साचीची मम्मी इकडे बघा. गोकुळाष्टमी हा सण कृष्ण पक्ष भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा अवतार मानले जातात. श्रीकृष्ण हे माता देवकी व पिता वासुदेव यांचे 8वे पुत्र होते. श्रीकृष्ण जन्मदिवसाचे स्मरण म्हणून जन्माष्टमी साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडली जाते. सो बघा आणि आमची दहीहंडी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जन्माष्टमीसुद्धा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा सर्वांना श्रीकृष्ण जन्माच्या आणि गोकुळाष्टमीच्या आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. सो बघा आणि मी सुद्धा दर्शन घेत आहे श्रीकृष्णांचं आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण कमेंट करायला विसरू नका. मी सुद्धा पूजा करत आहे कृष्णाची आणि कमेंट करून सांगा कसं पाळणा वाटतं आणि आमचं श्रीकृष्ण कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. बघा कार्यक्रमासाठी गोकुळाष्टमीच्या कार्यक्रमासाठी चाळके मॅडम आलेले आहेत आणि त्यांचं खूप खूप स्वागत. मला खूप
बघा मुलांनी मस्त अशी दहीहंडीची ड्रॉइंग काढलेली, कोणी साची मस्त. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशा वाटल्या. आणि वेदईने पण छान केले. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तू काय दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त अशी ड्रॉइंग आहे. बघा आम्ही सर्व पालक, साळके मॅडम, आम्ही सर्व नाचत आहोत विद्यार्थ्यांसोबत. खूप एन्जॉयमेंट केली आम्ही दहीहंडीला. तुम्ही बघू शकता. मी तर खूपच एन्जॉय केला. आणि आमचा डान्स कसा वाटला मला नक्की सांगा. मुली मस्त नटलेल्या आहेत आणि सगळ्याचा आम्ही दहीहंडी फोडणार आहोत. बघा कशी वाटली कमेंट करून मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा देवांश हंडीला सलामी देत आहे. बघा रुद्र हंडीला सलामी देत आहे. आणि बघा देवांश आहेत, सगळी बालगोपाळ आहेत, मुली आहेत. बघा मस्त राधा बनलेल्या आहेत. आणि आम्ही कार्यक्रम करत आहोत. बघा सोबत पालक आहेत, साचीची मम्मी, रुद्राची मम्मी, देवांशची मम्मी. बघा आम्ही दहीहंडी फोडत आहोत. म्हणजे माझे सर्व विद्यार्थी पालक आहेत सोबत. सर्व पालक मला नेहमी सपोर्ट करतात. त्यांना खूप खूप थँक्यू. कारण का नेहमी मला सपोर्ट करत असतात. आणि मला खूप आनंद मिळतो कारण का ते मला असेच सपोर्ट करतात. असंच नेहमी पुढे पण सपोर्ट करत राहा अशी माझी इच्छा आहे. कारण का आम्ही खूप पालकांसोबत, विद्यार्थ्यांसोबत एन्जॉय करत असतो प्रत्येक कार्यक्रम. आणि तिला कमेंट करून मला नक्की सांगा. दहीहंडी हा सर्वत्र आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. आणि बघा सर्वांना परत एकदा गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या सर्व सबस्क्रायबरांना, सर्व शिक्षकांना आणि जे व्हिडिओ बघतात त्यांना आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना, मुलींना, मुलांना सर्वांना गोकुळाष्टमीच्या व दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. गोकुळाष्टमीचे आणि दहीहंडीचा हा ब्लॉग आवडल्यास वेगळा मात्र चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलवर जो कोणी नवीन असेल